आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सध्याच्या काळात जीवन जगत असताना आपल्या मनाच्या आणि मानसिक समाधानासाठी बरेच लोक धार्मिक, आध्यात्मिक कीर्तन, प्रवचन, ग्रंथ, पारायण, हरिपाठ, तीर्थयात्रा करतात. त्यांना धार्मिक आचरणातून एक वेगळंच समाधान मिळतं हे मात्र खरंच. तर बेडक्याळ इथल्या महिला गेल्या 8 वर्षांपासून रोज रात्री 25 ते 30 महिला एकत्र येत 7:30 ते 8:30 पर्यंत 1 तास हरिपाठ, पंचपदी, नामघोष, जय जयकार करतात. महिलांच्या या हरिपाठ मंडळामध्ये 20 ते 25 वर्षाच्या युवतींपासून 59, 60 ते 75 वर्षातील महिला सहभागी असतात. केवळ 2च महिलांचं शिक्षण 7वी ते 10वी पर्यंत झाले, तर बऱ्याच महिलांचं शिक्षणच झालेलं नाही. काही महिला केवळ अक्षर ओळखीपर्यंत शिक्षण आहे, पण सराव नसल्यानं विसरल्या आहेत. तर या सर्व महिलांच्या वतीनं विठ्ठल मंदिरात गेल्या 8 वर्षांपासून हरिपाठाचा उपक्रम न चुकता चालू आहे. तर याविषयी माहिती देताना हरिपाठ महिला भजनी मंडळाच्या सदस्या लीलाताई बोंगाळे म्हणाल्या, विठ्ठल मंदिरात श्रावणात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताह होतो. या सप्ताहासाठी 2016 यावर्षी हरिभक्त भाऊसाहेब पवार महाराज कडेगाव आले होते. त्यांनी इथल्या महिलांची कार्यपद्धत, भजनगीत गायन पाहून विठ्ठल मंदिरात नित्यपणे हरिपाठ चालू करा याची एक वेगळी प्रकारे प्रचिती आहे असं म्हणाले. यावेळी आम्ही विचार करून मंदिरात नित्यपणे हरिपाठ चालू केला. सुरुवातीला बऱ्याच महिलांना जमलं नाही, हरिपाठातील ओव्या म्हणणं जमलं नाही, पण न डगमगता त्या नित्यपणे हरिपाठ म्हणू लागल्या. नंतर मात्र नित्याच्या सरावानं सर्व महिलांना हरिपाठातील सर्व ओव्या पाठ झाल्या. रत्नप्रभा काकडे म्हणाल्या, आमच्या हरिपाठ महिला मंडळासाठी आम्हाला सागर केसरकर, दत्तात्रय जाधव, सदाशिव माळी, दिवंगत गोविंद काकडे यांचं विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. आज आमच्या हरिपाठ महिला मंडळाच्या सर्व सदस्यांना पूर्ण पाठ आहे. बेडक्या इथल्या दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित जिजाऊ सेवा भावी संस्थेच्या वतीनं जिजाऊ जयंतीनिमित्त याच वर्षी 12 जानेवारीला आदर्श हरिपाठ महिला मंडळ म्हणून अध्यक्ष सुप्रिया पाटील, संचालक मंडळाच्या वतीनं गौरवण्यात आले. आमच्या हरिपाठ महिला मंडळाच्या वतीनं आम्ही वर्षाला ज्ञानेश्वरी संजीवनी समाधी सोहळा साजरा करतो. याच निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. त्याचबरोबर आमच्या मंडळाच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी चांदीचे किरीट, चांदीचा हार अर्पण करण्यात आलाय. सुलोचना देसाई म्हणाल्या, दिवसभर आम्ही शेतात राबतो, यातूनच संध्याकाळी थोडा वेळ काढून हरिपाठासाठी मंदिरात येतो. आमच्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि समाधान. लता बिजले म्हणाल्या, धार्मिक आणि आध्यात्मिक मध्ये एक वेगळी ताकद आहे. नित्याच्या आचरणांना आपल्या जीवनात यशस्वीरित्या बदल होतो हे आम्ही नित्य हरिपाठमधून अनुभवलं. ही एक वेगळी प्रचिती आहे. सिंधू काकडे म्हणाल्या, आमच्या हरिपाठ मंडळाच्या वतीनं रोज नित्य हरिपाठ बरोबर गुरुपरंपरेतील अभंग, गवळण, पसायदान घेतो. जर एक दिवस काही कारणानं चुकलं तर ठराविक वेळी आम्ही आपापल्या घरी हरिपाठ घेत असतो. या नित्य हरिपाठासाठी मालुताई कोळी, अक्काताई शिंदे, राणी देसाई, धोंडूबाई माळी, बळाबाई जरळे, नवसाबाई ठिपकुर्ले, पार्वती बालिंगे, सुशीला माने, हौसाबाई चोपडे, सुनंदा काकडे, गंगूबाई जाधव, तुळसाबाई बानगे, ललिता तळेकर, कुसुम वाडीकर, कमल जाधव, सोनाबाई आर्गे, लक्ष्मी आर्गे, शोभा खरात, शारदा पाटील यांच्यासह इतर कोणी नवीन महिला सहभागी होत आहेत. अशी हरिपाठाची एक वेगळी प्रचिती आणि वेगळा अनुभव पाहायला मिळाला. SB न्यूजसाठी बेडकी हाळहून गजानन पाटील. हरिपाठ करून काय आम्हाला मिळवत आणि काहीतरी पांडुरंगाला दागिना केला. सुखानं ठेवणारा तोच माणूस आहे म्हणा. सुखानं ठेवणारा तोच आहे. त्याच्या पाठीमागे त्याच्या ह्याच्यावरती आमचा संसार आमचा सुखाचा झाला. 17 वर्षाच्या मुलीपासून 80-85 वर्षाच्या महिलांनी हरिपाठ चालू केलं आहे. आणि सगळ्यांना 7 वाजले की ओढ लागते त्यांना यायची. आणि येत नसलेले सुद्धा येऊन सुद्धा त्यांना पण यायला लागले. आणि याच्यातच आम्हाला समाधान वाटतं. गेले 9 वर्ष झालं सप्त्यामध्ये भाऊ महाराजांच्या मार्गदर्शनाचे पॉईंट सांगा तेवढं काय. भाऊ महाराज बेडक्याळ आले पारायण करायसाठी. त्यावेळेला आम्हाला जे सुचवून दिलं की हरिपाठ तुम्ही व्यवस्थित करा, सगळ्या गोष्टी मार्गदर्शन होईल चांगलं. आणि जे त्याच्यातनं काय तर तुम्हाला मार्गदर्शन होईल ह्या उद्देशानं तुम्ही हरिपाठ चालू करा. त्याप्रमाणे आम्ही हरिपाठ चालू केलं. आणि आता सतत आता मी 9 वर्ष चालू आहे. 9 वर्ष खंड नाही. ह्या पद्धतीनं हरिपाठ करायला सगळं वयस्कर बायका आहेत त्यांना आम्हाला जरासं हे होतं आहे. त्या येऊन गेल्याशिवाय की नाही समाधानाचं हे होत नाही. म्हणजे रोज तुमचा नित्याचा पाठ झालाय. बाहेर गेले तरी हरिपाठ चालू असतो तुमचा. हां हां. जाताना जाते नाही तिथं वाचूनच येतो. आता राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.